नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज नाश्त्याचा पदार्थ बनवतोय बरं का. तोही पौष्टिक असा बनवतोय. नेहमीच तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो आणि मुलं जर असं काही बनवून दिलं तर डबा रिकामाच घरी घेऊन येतात. तर त्यासाठी आज रवा वापरून एक नाश्त्याचा पदार्थ बनवते बघा. आणि 1 वाटी त्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे. रवा जर मोठा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा फिरवून घेऊ शकता. 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी दही घ्यायचं आहे. याचं जे प्रमाण आहे अचूक आहे. दह्यामुळे कसं या पदार्थाला चव छान अशी येते. आता यामध्ये पाणी घालते आणि छान असं एकजीव करून अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून हे भिजू द्यायचं आहे. किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकत्रित फिरवून घेऊ शकता. जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं. हे बघा, 1 ग्लास पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे बघा. 1 वाटी रवा असेल तर 1 ग्लास पाणी पुरेसं आहे. आता मी एकत्रित मिक्स करून ना, हे बघा एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे. ते पुन्हा थोडंसं घट्टसर होईल. झाकण ठेवून एका साईडला ठेवते. कमीत कमी 15-20 मिनटं तर हे साईडला भिजू द्यायचं आहे बघा. आता हे भिजतं आहे तोपर्यंत इकडे भाज्या मी किसून घेतलेल्या आहेत. काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा तास झालेला आहे बघा. गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी घालू शकता, परंतु सध्या तरी त्यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी अचूक आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. हे बघा भाज्या काय काय घेतल्या, तुम्हाला ज्या आवडतात ना त्या भाज्या त्यामध्ये घालायच्या. गाजर आहे, बीटरूट किसून घेतलेला आहे आणि सिमला मिरची त्यामध्ये घेतलेली आहे. कांदा घालायचा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. ज्या घरात असतील त्या भाज्या किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत ना त्या भाज्या बारीक चिरून किंवा किसून घालायच्या. आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, कारण इथे थोडासा कांदा लसूण तिखटपणासाठी कांदा लसूण मसाला वापरणार आहे बघा. आणि हा पदार्थ बनवत असताना भरपूर अशी कोथिंबीर घालायची. दही घातल्यामुळे चव खूप छान लागते आणि या भरपूर अशा पौष्टिक असणाऱ्या भाज्या. उत्तम चवीला लागणारा, झटपट होणारा असा पदार्थ आहे. छान असं मिक्स करून घेते. जितका दिसायला सुरेख दिसतो तितका तो चविष्टही होतो आहे बघा. आणि तुम्ही जर कधी या पद्धतीने बनवलं नसेल ना, नक्की बनवून पहा. मुलं आवडीने खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे खाऊ शकतात. तितकाच पौष्टिक पोटभरीचं आहे. मी थोडी हिरवी मिरची घातलेली म्हणून इथे मी कांदा लसूण मसाला थोडासा वापरला आहे बघा. हे सर्व एकत्रित मिक्स करून घेते. गरज वाटली तर थोडं पाणी घालू शकता, परंतु पाणी घालायची यामध्ये गरज नाही. छान एकजीव करून घेते बघा. बीटरूट किसून घातलं आहे त्यामुळे त्याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आणि आता आपल्याला याचे डोसे किंवा उत्तप्पम बनवून घ्यायचे आहेत. त्याचवरती एखादा पॅन ठेवायचा, वरून थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं. 1 चमचा तेल घातलेलं आहे. चमच्याने थोडं थोडं बॅटर पसरून घ्यायचं. सगळ्या भाज्या घातल्या आहेत त्यामुळं कसं जास्त पातळ असं पसरवता येत नाहीत, पण जेवढं होता येईल एवढं तर एकसारखं छान असं पसरून घ्यायचं बघा. रव्यामुळे क्रिस्पी होतात आणि त्यामध्ये भरपूर असं दही घातलं त्यामुळे चवीला अप्रतिम लागतात. भाज्या आहेत त्यामुळे तर अप्रतिम असे चवीला हे बनतात बघा. जेवढं पॅन आहे तेवढं मी छान असं पसरून घेतलेलं आहे. आणि आता झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची. झाकण ठेवलं, 1 मिनटासाठी वाफ द्यायची आणि 1 मिनटानंतर त्याची बाजू पलटायची. दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, वरची बाजू थोडीशी कच्ची आहे आणि खालच्या बाजूने पूर्णपणे असं भाजलेलं आहे. अलगद असं छान असं बाजू पलटून घ्यायची. बघा रंग किती सुरेख दिसतोय. तितकंच ते चवीला पण छान झालेलं बरं का. दोन्ही बाजूने तर छान असं कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे भाजून घेते. साधारणतः 3 ते 3.5 मिनटं हे मी भाजून घेतलेलं आहे बघा. भाज्या आहेत तर ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरती, थोडंसं लो फ्लेमवरती हे छान असं परतून घ्यायचं. अल्टीपल्टी करत छान भाजून घेतलं आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. सर्व मिश्रणाचे असंच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बघा. मग तुम्ही याला उत्तप्पम म्हणू शकता. आणि एका प्लेटमध्ये मी काढलेलं आहे. यासोबत दही छान असे हे चवीला लागतात बघा. या पद्धतीने मैत्रिणींनो नक्की बनवा.